प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 11 मेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली मुक्ता आदित्यपर्यंत पोहोचलेली आहे। अनेक दिव्य पार करत मुक्ताने आदित्यपर्यंत उडी घेतलेली आहे। आदित्यला या सगळ्यामध्ये आता वाचवण्यासाठी मुक्ताने स्वतःचा जीव धोक्यात घातलाय। फायनली आदित्य तर बाहेर आलेला आहे, पण या सगळ्यामध्ये मुक्ताच्या जीवावरती बेतलेलं असताना सागरने सुद्धा आत उडी घेतले आणि अख्ख्या मीडियाने हे सगळं कॅप्चर करत मुक्ताची ममता, मुक्ताची माया, मुक्ताचा आधीवरचं नितांत प्रेम हे सगळं आता कॅमेऱ्यामध्ये कैदबंद केलंय। आणि त्यानंतर मुक्ताचं आयुष्य एकदम 360 डिग्रीमध्ये कसं बदलून गेलंय, मुक्ताच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल कसा झालाय, सगळं इकडे मुक्ताला खालीपर्यंत येण्यासाठी थोडीशी दोर कमी पडत असते। मुक्ताला दोर कमी पडत असल्यामुळे इकडे आता सागरला रेस्क्यू टीमचे अधिकारी सांगतात, एक काम करूया, आपण या सगळ्यामध्ये आता या दोराला ॲडिशनल दोर बांधू आणि त्यानंतर मग आता त्यांना खाली पोहोचवूया। यावरती आता इकडे सागर म्हणतो, मुक्ता तुम्हाला आधी दिसतोय का? यावरती मुक्ता सांगते, नाही मला आदित्य अजून तरी दिसत नाहीये। तुम्ही एक काम करा ना, तुम्ही लवकरात लवकर मला इकडे खाली सोडा ना, म्हणजे मी आदित्यपर्यंत पोहोचेन। सागर म्हणतो, हो दोर कमी पडलेला आहे, मी लवकरात लवकर याला दोर जॉईन करतो आणि दोर जॉईन करून मग आता तुम्हाला पाठवतो। यावरती मग आता मुक्ता सांगत असते, आधी बाळा काळजी करू नकोस, मी आहे असं म्हणत मुक्ता आदित्यला धीर देत असते। इकडे तोपर्यंत सागर आता तो दोर वाढवण्यासाठी किंवा त्याला ॲडिशनल दोर हे करण्यासाठी प्रयत्न करत असतो। हे सगळं चालू असताना मग आता आदित्य पूर्णपणे खड्ड्यामध्ये खचलेला असतो। त्याचे हात पाय दोन्ही आता बांधून गेलेले असतात आणि तोपर्यंत इकडे दुसरी दोर आणेपर्यंत हर्ष आता एक वेगळीच खेळी खेळतो। हर्ष या सगळ्यामध्ये आता ती जी दोरी झाडाला बांधलेली असते ती झाडाची दोरी सोडण्याचा प्रयत्न करतो। ज्या वेळेला तो दाराची दोरी सोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला ती दोरी सुटते, तोपर्यंत कुणाचंही तिकडे लक्ष नसतं। पण अचानकपणे ती दोरी भरा ज्या वेळेला आता मुक्ताच्या आतल्या खड्ड्याच्या दिशेने जायला लागते आणि मुक्ता धडपडत आरडत ओरडत खड्ड्यामध्ये पडत असते, त्याच वेळेला सागरचं लक्ष जातं। काय करावं काय करू नये, क्षणार्धाचा वेळ असतो आणि या वेळात जर का तो दोर खाली गेला तर काही खरं नाही, म्हणून धावत जाऊन सागर आता त्या दोरावरती उडी मारतो। उडी मारून तो दोर आपल्या हातात पकडतो। दोर हातात पकडल्यावरती मग आता तो मुक्ताला म्हणतो, मुक्ता ठीक आहात ना तुम्ही? यावरती मुक्ता आता सांगायला लागते, हो सागर मी ठीक आहे, पण लवकर मला खाली सोडा जेणेकरून मला आदित्यपर्यंत पोहोचता येईल। यावरती सागर सांगतो, थांबा खूप मोठी गडबड झाले, याला दोर लावल्याशिवाय अजून तुम्हाला सोडता येत नाही। हे सगळं चालू असताना सावनीची नवीनच नाटकं सुरू होतात। सावनी या सगळ्यामध्ये आता आरडाओरडा करायला लागते, या मूर्ख मुक्ताला काय गरज होती खाली जायची? मला तुम्ही सांगा, जर का आता ऑक्सिजन लेवल हा जर का आदित्यलाच कमी पडतो आहे तर या सगळ्यामध्ये आता मुक्ता तिकडे गेल्यामुळे अजून ऑक्सिजन लेवल कमी नाही का होणार? यावरती आता इकडे इंद्रा चिडते, थोबाड बंद कर तुझं, तुला समजतंय का? माझी सून या सगळ्यामध्ये आता करण्याचा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते, आईपेक्षा जास्त काम ती करते आहे। मग जर का हे सगळं करते आहे तर तुला गप्प बसता येत नाहीये का? थोबाड बंद ठेव तुझं, माझ्या सुनेला जर का काही बोललीस तर गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावरती मग आता रेस्क्यू टीमचे अधिकारी म्हणतात, नाही या वेळेला सावनी फॉर अ चेंज या खरं बोलतायत, कारण खरं सांगायचं तर ऑक्सिजनची लेवल खूप कमी आहे आणि ऑक्सिजनची लेवल कमी असल्यामुळे या सगळ्यामध्ये मुक्ता गेल्यामुळे अजूनच तिकडे त्रास होऊ शकतो। सावनी म्हणते, ऐकलं, दरवेळेला मीच काही चुकीची असते असं नाहीये। सागर म्हणतो, हो बाई तू बरोबर आहेस, पण सध्या तरी शांत बसशील का? जरा तरी शांत बस। आणि या सगळ्यामध्ये आता इकडे तोपर्यंत सई रडत असते आणि ती सांगत असते, आदित्यला बरा असेल ना? आदित्यला खरंच काही होणार नाहीये ना? सगळं काही ठीक असेल ना? स्वाती सांगते, तू काळजी करू नकोस, आपण या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आदित्य आता घरी येईल अशी अपेक्षा करूया असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता सई रडत असते आणि त्याच वेळेला ती सांगते, मिहिर मामाला कॉल कर। दोघी जणी आई एकविरेची प्रार्थना करतात, तितक्यात मिहिरचाच कॉल येतो। मिहिर म्हणतो, स्वातीताई तुम्ही इकडे येताय ना? यावरती मग आता स्वाती सांगायला लागते, हो अरे जुई काही ऐकतच नव्हती, नुसती रडत होती, आत्ता कुठे जराशी ती शांत झालेली आहे आणि
त्याचमुळे आता आम्ही तिकडे यायला निघालोय असं म्हटल्यावरती मिहिर म्हणतो तुम्ही लवकरात लवकर या इकडे। मग दोघी जणी मिहिरकडे जायला निघतात। इकडे तोपर्यंत सावनीचं सगळं बडबड गडबड चालूच असते आणि तिची नुसती रागराग चालू असते। इकडे आता आदित्य सांगत असतो मुक्ता आंटी असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते बाळा तू काळजी करू नकोस, मी तुझ्यापर्यंत पोहोचत आहे। तोपर्यंत ॲडिशनल दोर आणला जातो। ॲडिशनल दोर आणल्यानंतर मग आता मुक्ताच्या त्या दोराला दुसरा दोर बांधला जातो आणि हळूहळू मुक्ताला खाली सोडलं जातं। आता इकडे ज्या वेळेला मुक्ताला हळूहळू खाली सोडलं जातं त्याच वेळेला मुक्ता आता इकडे आदित्यच्या दिशेने वेगाने येत असते। ती सांगत असते सागर अजून थोडा दोर सोडा, सागर मला आधी दिसतोय, आधी मला आता दिसायला लागलाय, तुम्ही थोडा दोर सोडा म्हणजे मी आदित्यपर्यंत पोहोचू शकेन असं म्हणत मग मात्र आता इकडे सागरला ती दोर सोडायला सांगते। सागर थोडा दोर आता खाली सोडतो। खाली दोर सोडल्यावरती मुक्ता आता ताबडतोब आदित्यच्या इथे येते, आदित्यला मिठी मारते आणि हमसाहून रडायला लागते। मुक्ताला पाहिल्यावरती आदित्यला खूप आनंद होतो। इतका वेळ एकटाच त्या टनलमध्ये असताना अचानकपणे मुक्ताला पाहिल्यावरती देव भेटल्याची अनुभूती आता इकडे त्याला आलेली असते। तोपर्यंत आता इकडे सगळेजण त्या मॉनिटरवरती मुक्ता आणि आता इकडे आदित्यला पाहायला येतात। सगळ्यांना खूपच आनंद होतो। फायनली मुक्ताने आदित्यपर्यंत पोहोचून त्याला धीर दिलेला असतो। आता बाकी असते ती म्हणजे वरती काढण्याची, पण ॲट अ टाइम दोघांना बाहेर काढणं शक्य नसतं कारण तो दोर तेवढा जोर सहन करू शकणार नसतो। त्यामुळे या दोराला आदित्यला बांधून आता मुक्ताला वरती पाठवणार असते। इकडे तोपर्यंत सागर येतो आणि आधी तू ठीक आहेस ना, मुक्ता आंटी तिकडे आल्यामुळे तुला आता जरा तरी बरं वाटलं असेल ना आधी असं म्हणत आता इकडे तू काळजी करू नकोस, लवकरात लवकर तुला आम्ही बाहेर खेचून काढतोय असं तो बोलत असतो। इकडे तोपर्यंत आता इकडे विचार करत असते कोमल काय झालं असेल तिकडे, मला तिकडे काय झालं असेल काहीच कळत नाहीये। यावरती मग आता इकडे सांगायला लागतो मिहिर तू काळजी करू नकोस, आपल्याला इकडून जाता येत नाहीये पण आपण इथे प्रार्थना नक्कीच करू शकतो। तोपर्यंत आता इकडे सई येते आणि कोमलला मिठी मारून हमसाहुमशी रडायला लागते। ज्या वेळेला सई रडायला लागते त्यावेळेला कोमलला सुद्धा रडू अनावर होतं। दोघी जणी मिठी मारत रडत असतात। त्याच वेळेला मग आता स्वाती सांगते हे बघ हिची रडून हालत खूप खराब झाली। मिहिर म्हणतो तुझ्या कोमल तुम्ही तुझ्यासाठी छानपैकी खाऊ बनवलाय तो खाऊन घे, पण यावरती सई सांगते अजिबात नाही, मी कोणत्याही प्रकारे खाऊ खाणार नाही। स्वाती सांगते हे बघ कोमल तुम्ही इतक्या प्रेमाने बनवले ना, मग तू तिला नाराज करणार आहेस का? एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी सुद्धा आदिदादा आपला सुखरूप येणार आहे आणि त्यासाठी तुला आता बळ पाहिजे की नाही, थोडं खाऊन घे बरं। यावरती आता इकडे सांगायला लागते सई मी खाईन पण आधी मला प्रार्थना करायची आहे, आपण आई एकविरेची प्रार्थना करूया का, आदिदादाला सुखरूप घरी परत आण म्हणून आपण तिला सांगूया का, तिला साकडं घालूया का? यावरती मिहिर म्हणतो का नाही, आत्ताच्या आत्ता आपण आई एकविरेला साकडं घालूया, पण मी तुला एक गोष्ट सांगते आहे काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता आधी खाऊन घेऊया। यावरती सई काही ऐकायला तयार नसते, नाही मला काहीही खायचं नाहीये, मला आदिदादाला बघायचं आहे, आदिदादाला सुखरूप बाहेर आलेलं बघायचं आहे आणि त्यासाठी प्रार्थना करायची आहे। सईचा हट्ट संपत नसतो आणि आता सगळ्यांचा नाईलाज होतो। आधी आई एकविरेची प्रार्थना करूया म्हणून सगळेजण प्रार्थना करायला जातात। तोपर्यंत इकडे आता सागर सांगत असतो मुक्ता आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आदित्यला लवकरात लवकर वरती काढायला पाहिजे। आता इकडे काय करायचं, कसं करायचं, ॲट अ टाइम दोघांना बाहेर काढायचं का की ॲट अ टाइम एकाच वेळेला आपण आता त्यांना बाहेर काढू शकतो, हे काही आता कळत नसल्यामुळे मग मात्र सगळेजण त्याच्यावरती विचार करत बसलेले असतात। हा विचार चालू असताना इकडे आता इंद्रा सांगत असते आई एकविरे आता माझी मुक्ता तिकडे आलेली आहे, माझ्या आदित्यला आता पुन्हा काही होऊ देऊ नकोस, मी तुझ्याकडे विनंती करते असं म्हणत इकडे आता मुक्ता आदित्यला सेफ आहेस का, तू ठीक आहेस का असं ओरडून सांगत असते आणि त्याचे हात काढण्याचा प्रयत्न करत असते। ज्या वेळेला ती त्याचे हात काढण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला आता इकडे रेस्क्यू टीमचे अधिकारी आधी आता इकडे बाहेर काढणार असतात, ते म्हणजे आदित्यला। जो दोर मुक्ता बांधून आलेली असते तो दोर आदित्यला बांधून तिकडून बाहेर काढण्यात येणार असतं, कारण आदित्य बराच वेळ या सगळ्यामध्ये आता अडकून पडलेला असतो आणि त्यामुळे त्याला बाहेर काढण्याचं काम चालू असतं। इकडे आई एकविरेच्या कृपेने सगळेजण आता प्रार्थना करत असतात की काहीही कर पण आमच्या
आदिला बाहेर काढ, आता हे संकट आमच्याकडचं जाऊ दे. सईची प्रार्थना फळाला येते आणि फायनली आदित्य बाहेर पडला जातो. आदित्य ज्या वेळेला बाहेर पडतो त्याच वेळेला इकडे आता दुसरी गडबड घडणार असते, कारण त्याच वेळेला मुक्ता खड्ड्यात असते. पण खड्ड्यात असलेली मुक्ता आदित्यला बाहेर काढून स्वतः तिकडे बेशुद्ध पडते, कारण तिला बांधलेला हा दोर गेलेला असतो, तो म्हणजे आता आदित्य सोबत बाहेर. आणि मुक्ताला त्याच वेळेला खड्ड्यामध्ये धक्का लागतो आणि ती बेशुद्ध पडते. बेशुद्ध पडलेल्या मुक्ताची अवस्था बघितल्यावरती सागर म्हणतो, काय करताय तुम्ही? रेस्क्यू टीमच्या अधिकाऱ्यांना सागर ओरडतो की टनलचं काम कुठपर्यंत आलंय, कारण बेशुद्ध मुक्ताला आता इकडे बाहेर काढणं ही अशक्यप्राय गोष्ट असते. आणि त्यासाठी सागर आता एक मोठा निर्णय घेतो. आदित्य तर आलाय, पण मुक्ताचा जीव अडकलेला आहे आणि याच कारणासाठी आता इकडे तो हे सगळं पाऊल उचलायला तयार झालेला असतो. आणि त्यानंतर पुढचा मागचा कोणताही विचार न करता सागर या सगळ्यामध्ये आता इकडे खड्ड्यामध्ये उडी घ्यायला निघतो. ज्या वेळेला सागर खड्ड्यात उडी घेतो तो कुणालाही काहीही सांगत नाही. तिथे बांधलेल्या पुलीच्या साह्याने तो आता आतमध्ये उडी घेतो आणि आता सागर ही उडी घेऊन मुक्ताला या सगळ्यामध्ये सुखरूप बाहेर काढण्यासाठी आता जीवाच्या आकांताने प्रयत्न करणार असतो. सागरचे हे प्रयत्न फळाला येणार का? मुक्ता खरंच या सगळ्यामधून बाहेर पडणार का? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.